आता पुढचा प्रश्न आहे, पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स वी शॅल डिस्कस. लक्षात ठेवा, डिस्कस नंतर कोणतंही प्रिपोजिशन चालत नाही. या ठिकाणी वी शॅल डिस्कस द प्रॉब्लेम टुमारो, या ठिकाणी डिस्कस नंतर इथं काही नाही, हे बरोबर आहे. आणि इथं ऑन नको होतं. वी शॅल डिस्कस द प्रॉब्लेम ऑन टुमारो नाही, टुमारोच्या अगोदर काय वापरायचं नाही आहे प्रिपोजिशन. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. वरच्या वाक्यात 2 नंबरच्या डिस्कस ऑन चालणार नाही, डिस्कस अबाउट पण चालणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर ठरतं. त्याच्यानंतर पुढचं आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स कंटेनिंग इनकरेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. द रिव्हर फ्लोड अंडर द ब्रिज, चालतं, पुलाच्या खालून वाहने. आफ्टर द पार्टी वी डिड अ लॉट ऑफ वॉशिंग अप, चालतं, हे पण वॉशिंग अप म्हणजेच धुवून टाकणे. द रिपेअर्स इन द रूफ, द रिपेअर्स ऑफ द रूफ वेअर कम्प्लिटेड, या ठिकाणी हे मात्र चुकीचं आहे, नंबर सी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द ब्लॉक दॅट कंटेन्स ग्रॅमॅटिकली एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय कॅन बी फाउंड इन माय ऑफिस बिटवीन 10 AM to 5 PM, या ठिकाणी बिटवीन बरोबर इथं अँड पाहिजे होतं, लक्षात ठेवा, अँड, म्हणून इथं ब्लॉक नंबर जो 2 आहे तो तुमचा चुकीचा आहे. आता पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द सेंटेन्सेस कंटेन ऑब्लिक कंटेन्स करेक्ट प्रिपोजिशन. योग्य पाहिजे आपल्याला कोणतंही. आवर नेबर्स आर गोईंग फॉर अ हॉलिडे, हॉलिडे म्हणलं तर इथं ऑन पाहिजे होतं, इथं इथं चुकी 1 नंबरच्या वाक्यामध्ये. वी कॅन ट्रॅव्हल टू गोवा बाय बस, ट्रेन ऑर एरोप्लेन. वी कॅन ट्रॅव्हल टू गोवा बाय बस, ट्रेन ऑर एरोप्लेन. बाय प्रवास करणे, फक्त विशेषण असेल तर इन येत असतं तिथं, म्हणून इथं बाय योग्य आहे, काय अडचण नाही. वी कॅन ट्रॅव्हल टू गोवा बाय बस, बाय ट्रेन ऑर बाय प्लेन, हे पण चालतं, काही अडचण नाही. म्हणजेच बी आणि सी हे दोन्ही पण करेक्ट आहेत. या ठिकाणी मात्र हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी अँड सी आर करेक्ट. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल प्रिपोजिशन्स. डॅश ऑर्डर डॅश अवॉइड लिटिगेशन. सी ॲक्सेप्टेड हर क्राईम. इन ऑर्डर टू च्यासाठी, म्हणून इथं इन ऑर्डर टू. अवॉइड म्हणजे टाळण्यासाठी, म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. फिल इन द ब्लँक्स with the appropriate preposition. I feel sorry for not being late. I feel sorry for not being able to attend to you. एखाद्याला अटेंड करणे, त्याची सेवा करणे, त्याची भेट घेण्यासाठी अटेंड टू असतं. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन. वी शुडंट पोक फन ॲट, म्हणजेच गंमत करणे, मज्जा घेणे एखाद्याची. पीपल हू स्टॅमर, म्हणजेच लोकांची मज्जा घेण्यासाठी पोक फन ॲट यासारखी फ्रेज असते. आता पुढे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ग्रॅमॅटिकली करेक्ट. द डॉक्टर मीट्स हिज पेशंट्स बिटवीन 6 PM to 9 PM. इथं काहीतरी चुकीचं आहे. बिटवीनला जोडीला अँड असतं, लक्षात ठेवा. इथं हे वाक्य तर चुकीचं आहे, पहिलं हे चुकीचं आहे. अनलेस यू डोंट वर्क हार्ड, अनलेस बरोबर डोंट करीच नसतं, निगेटिव्ह शब्द नाही आहेत, कारण अनलेस स्वतःच निगेटिव्ह आहे, हे पण चुकीचं आहे. द टीचर ॲडवाइज्ड मी, बरोबर आहे. टू वर्क हार्डर, योग्य. ही हॅज बीन रनिंग हिज बिझनेस फॉर 40 years नाऊ, या ठिकाणी कालखंड आहे, म्हणून इथं फॉर योग्य आहे. म्हणजेच या ठिकाणी सी आणि डी बरोबर आहे. सी आणि डी बरोबर, पर्याय क्रमांक 3. आता अत्यंत महत्त्वाचे 2 प्रश्न या ठिकाणी सांगतोय. चूज द करेक्ट सेंटेन्स. फादर कम्स होम ॲट 5 o'clock, चालतं. कम होम बरोबर आहे, 5 वाजता येतात, फिक्स वेळ आहे, बरोबर. फादर कम्स टू होम, इथं टूचं काही काम नाही, म्हणजेच ए बरोबर आहे, बी नाही आहे. द चिल्ड्रन ब्रॉट अ स्ट्रे किटन होम, चालतं. मुलांनी काय आणलंय, अ स्ट्रे किटन, हे कर्म आहे. इथं कर्म आणि क्रियापद याच्यामध्ये प्रिपोजिशन असतं, आणि होमच्या इथं पण प्रिपोजिशन असतं, म्हणून या ठिकाणी उत्तर आहे बरोबर ए अँड सी ओनली. करेक्ट सेंटेन्समध्ये पर्याय क्रमांक ए अँड सी करेक्ट, पर्याय क्रमांक 3 बरोबर. ही ॲक्युज्ड मी ऑफ चिटिंग हिम. ॲक्युज्ड ऑफ, ऑफ कुठे सुरुवातीला एका ठिकाणी फक्त, मग इथं पण ऑफ यायला पाहिजे आणि इथं पण विथ यायला पाहिजे, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर ठरतो. ॲक्यूज ऑफ चा आरोप करणे. आय डू नॉट ॲप्रूव्ह ऑफ म्हणजेच मान्य करणे. द फादर वॉज अँग्री विथ हिज सन, रागावणे, चावर या ठिकाणी विथ पाहिजे, पर्याय क्रमांक 3 बरोबर. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. द यंगेस्ट, द
3 sisters is certainly the wisest. The youngest among the 3 sisters. 2 पेक्षा अधिक जर असेल तर तुम्हाला among वापरावं लागतं, 2 असतील तर between वापरावं लागतं, आणि जर and असेल तर मात्र betweenच येतं. विद्यार्थी मित्रांनो, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑब्लिक सेंटेन्सेस. आय एंटर्ड द 3rd क्लास कंपार्टमेंट. राजसेवेला विचारला प्रश्न आहे. ॲक्च्युली हा प्रश्न प्रिपोजिशनमध्ये पण मोडतोय आणि व्हर्बमध्ये पण मोडतोय, त्याच्यामुळे थोडासा तो फ्लेक्झिबल आहे. इकडे टाकावं की तिकडे टाकावं, ॲक्च्युली याच्यामध्ये तुम्हाला कळेल की हा प्रश्न नेमका कुठे पाहिजे होता. ही एंटर्ड द 3rd क्लास कंपार्टमेंट. मग इथं एंटर्ड नंतर जर स्थळाचा उल्लेख असेल तर प्रिपोजिशन नसतं, हे बरोबर आहे. ॲट द सेम टाइम द ट्रेन वॉज कम टू अ स्टॉप. इथं ट्रेन वाक्याचा करता आहे आणि वॉज कम असं वाक्यच होत नाही. द ट्रेन भूतकाळ करायचं तिथं केम करावं लागलं असतं, केम टू अ स्टॉप. म्हणजे इथं वॉचची आवश्यकता नव्हती, म्हणजे इथं काळाचा संबंध लक्षात ठेवा, चुकीचं आहे. त्यानंतर आय लुक्ड आउट ऑफ द विंडोज अँड एव्हरीवन एकवचनी, वन एकवचनी इथं पाहिजे होतं वॉज. ॲक्च्युली हा काळाचा प्रश्न आहे, परंतु इथं एंटर्ड नंतर प्रिपोजिशन नाही आहे, म्हणजे इथं सुद्धा तो आपण घेऊ शकतो. म्हणून ओनली ए इज करेक्ट. चूज द करेक्ट सेंटेन्स. हिअर इज द इन्फॉर्मेशन फॉर विच यू आस्क्ड फॉर. फॉर विच यू आस्क्ड फॉर. फॉर विच यू आस्क्ड असं तरी पाहिजे, हे तरी नको होतं. किंवा मग हिअर इज द इन्फॉर्मेशन यू आस्क्ड फॉर, म्हणजे हे तरी नको होतं. म्हणजेच एक तर हे ठेवा किंवा एक तर हे ठेवा. हिअर इज द इन्फॉर्मेशन फॉर विच यू आस्क्ड, बरोबर, हे बरोबर आहे. त्यानंतर हिअर इज द इन्फॉर्मेशन यू आस्क्ड फॉर, म्हणजेच इथं फॉर विच याच्यातलं विच जर काढून टाकलं तर हे फॉर शेवटी लिहिलं तरी चालतं, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बी अँड सी आर करेक्ट. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स ऑब्लिक सेंटेन्सेस. अ ब्रिज वॉज बिल्ट अक्रॉस द रिव्हर. नदीच्या इकडून तिकडे या टोकापासून त्या टोकापर्यंत, पल्याडपर्यंत, बरोबर आहे. द बॉय वॉज बिलो 12, 12च्या खाली, बरोबर. देअर इज अ फॅन अबव हर हेड. अबव म्हणजे क्रमानुवरती असतो, ओव्हर हर हेड इथे पाहिजे होतं, चुकीचं आहे. सी चुकीचं आहे, कारण इथं अबवच्या ठिकाणी ओव्हर पाहिजे होतं. म्हणजे त्या ठिकाणी इनकरेक्ट फक्त 3 नंबरचं आहे. चूज द करेक्ट क्वेश्चन. आर यू अ मेंबर इन द कमिटी, ऑन द कमिटी असतं, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आयडेंटिफाय द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इफ देअर इज नो एरर सो से, किंवा से सो, तसं सांगा. ही टॉक्स अबाउट नथिंग एल्स दॅन हिज ओन अफेअर्स. बाकी काही नाही, स्वतःच्याबद्दल बोलत असतो. या ठिकाणी ही टॉक्स अबाउट नथिंग एल्स बट, दॅनच्या ऐवजी इथं बट पाहिजे होतं, बट हिज ओन अफेअर्स. म्हणजे या ठिकाणी फक्त बी सेक्शन इथं याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, एरर आहे बी सेक्शनमध्ये. त्यानंतर पुढे फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. ही हॅज बीन इल डॅश डॅश लास्ट वीक. जर द असतं तर फॉर आलं असतं, परंतु द नाही, म्हणून या ठिकाणी इथं ही हॅज बीन इल डॅश डॅश लास्ट वीक. इथं खरं तर संदिग्ध प्रश्न आहे, कारण इथं सिन्स पाहिजे होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ॲक्च्युली ही हॅज बीन इल सिन्स लास्ट वीक असं पाहिजे होतं, आणि इथं जर द असतं तर मात्र फॉर असतं. हा प्रश्न इथं संदिग्ध आहे, स्पष्टपणे लिहून ठेवलं इथं. इन नॉमिनल WH क्लॉजेस, पॅसिव्ह अँड इन्फिनिटिव्ह क्लॉजेस, द प्रिपोजिशन मस्ट ऑकर ॲट द एंड. आता पुढचा प्रश्न आहे, सी वॉन्ट्स डान्स टू बी लर्न. बरोबर आहे, तिला डान्स शिकायचा आहे. वॉन्ट्स नंतर डान्स आलं आणि टू बी लर्न पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, बरोबर आहे. सी वॉज कन्फाइन्ड टू बेड बाय फिवर नाही, विथ फिवर. त्यानंतर यू आर ऑर्डर्ड टू ब्रिंग द फाईल्स. ऑर्डर आणण्यासाठी आणि फाईल्स. या ठिकाणी पर्याय क्रमांक जो बी आहे तो चुकीचा आहे. इथं बायच्या ऐवजी विथ पाहिजे होतं, बाकी सगळे वाक्य बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 उत्तर याचं आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रिपोजिशन. ही हॅज बीन इन हॉस्पिटल डॅश डॅश लास्ट वीक. इथं जर द असतं तर फॉर आलं असतं, परंतु इथं द नाही, म्हणून इथं सिन्स पासून. त्यानंतर पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. द ड्रॉट ऑफ धिस इयर
इथं चूक आहे. इज व्हेरी सिरियस. व्हॉट हॅज ही बीन डुईंग फ्रॉम ट्यूजडे. तो काय करत आहे. इथं फ्रॉम नाही चालणार कारण सुरुवात दिली सिन्स, इथं सिन्स पाहिजे होतं. हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. ही विल रिटर्न ॲट मिडनाईट बरोबर आहे, म्हणजेच ॲट मिडनाईट फिक्स टाईम, इथं ॲट वापरले बरोबर आहे. आय मेट हिम ऑन लास्ट मंडे, ऑन नसतं, आय मेट हिम लास्ट मंडे असतं डायरेक्ट. म्हणजे या ठिकाणी ओनली जो सी पॉईंट आहे तो या ठिकाणी करेक्ट आहे. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स विचारले म्हणून सी बरोबर आहे. इथं ओनली सी इज करेक्ट, पर्याय क्रमांक 3 बरोबर. त्यानंतर फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट पेअर ऑफ प्रिपोजिशन. जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न डॅश डॅश अलाहाबाद डॅश डॅश उत्तर प्रदेश. मोठं स्थळ छोटं स्थळ, छोट्या स्थळापूर्वी ॲट, मोठ्या स्थळापूर्वी इन. मग ॲट आणि इन कुठं आहे, पर्याय क्रमांक 1. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. डेथ इज प्रेफरेबल, प्रेफरेबलवर टू असतं, मग डेथ इज प्रेफरेबल टू डिसऑनर, हे बरोबर आहे. इथं डाईंग नसतं, हे चुकीचं आहे दोन्ही पण. त्यानंतर पुढे राईट द करेक्ट प्रिपोजिशन इन द ब्लँक स्पेस फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. हरी इज इन्फेरियर टू, च्यापेक्षा कमकुवत टू. इन्फेरियर टू राम, इन इंटेलिजन्स बुद्धिमत्तेमध्ये तो रामपेक्षा कमी. दे हॅव ओपनड ॲन ऑफिस डॅश डॅश लीज रोड. इथं जर क्रमांक जर दिलेला रस्त्याचा तर ॲट असतं, क्रमांक नसेल तर मात्र इन असतं. हे जर काढलं तर इन येईल तिथं. त्यानंतर स्वित्झर्लंड लाईज डॅश डॅश फ्रान्स जर्मनी अँड इटली. या ठिकाणी अँड वापरलं आहे, अँड बरोबर नेहमी बिटवीनच असतं, लक्षात ठेवा. असा एक प्रश्न आहे कोणी चुकून ठेवला आहे. ही मॅनेज्ड टू गेट अक्रॉस द फील्ड. या ठिकाणी गेट अक्रॉस मॅनेज केलं आहे म्हणजेच यशस्वी झालं आहे. म्हणून यशस्वी होणे याच्यात जे उत्तर आहे ते आहे रिझल्टेटिव्ह मिनिंग, पर्याय क्रमांक 2. आता पुढे धिस बुक रिझेंबल्स टू दॅट. रिझेंबल्स नंतर प्रिपोजिशन नसतं. हॅव यू साइन्ड दॅट कॉन्ट्रॅक्ट बरोबर आहे. त्यानंतर अ मॉडेस्ट मॅन डज नॉट बोस्ट ऑफ हिज मेरिट्स बरोबर आहे. बोस्ट ऑफ म्हणजे एखाद्या विषयी बराई मारणे योग्य आहे. ही केअरफुली इन्व्हेस्टिगेटेड इन टू द केस, इन टू इन्व्हेस्टिगेटेड द केस असतं, इथं हे पण चुकीचं आहे. म्हणून इथं बी अँड सी आर करेक्ट, ओनली सेकंड. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑब्लिक सेंटेन्सेस. सी डिस्क्राइब्ड मी द सिच्युएशन. हे चुकीचं आहे थोडंसं, कारण सी डिस्क्राइब्ड मी नाही, मला डिस्क्राईब नाही केलं. सिच्युएशन इथं पाहिजे होतं, इथं, आणि मी इथं पाहिजे होतं आणि त्याच्या अगोदर टू पाहिजे होतं. सी डिस्क्राइब्ड द सिच्युएशन टू मी असं वाक्य पाहिजे होतं. वी ऑल एनव्हाईड हिम हिज लाईफस्टाईल म्हणजेच हेवा वाटणे बरोबर आहे. आणि ही फिक्स्ड द टॅप फॉर मी. फिक्स काय केलं तर टॅप केलं आणि फॉर मी हे बरोबर आहे. आता याच्यामध्ये ओनली ए इज इनकरेक्ट आहे, तर करेक्टमध्ये सी अँड बी म्हणजेच 4 क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे तुमचं. बी अँड सी आर करेक्ट.